नमस्कार, हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण कस्टर्ड केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात हा केक तयार होतो आणि खायलाही एकदम जबरदस्त लागतो। चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूया। तर त्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धा कप व्हेजिटेबल ऑइल घालून घेते। तुम्ही इथे कुठलेही ऑइल वापरू शकता, फक्त ते फ्लेवरलेस यूज करायचे आहे किंवा बटर वापरले तरीही चालेल। यातच 1 कप पिठी साखर घालायची। साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत फेटून घ्यायची। एकदम क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे। आता एक चाळणी ठेवून त्यामध्ये 1 कप आणि अर्धा कप म्हणजेच टोटल 1.5 कप मैदा घालते। मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा। आता घालूया अर्धा कप कस्टर्ड पावडर। कस्टर्ड पावडर तुम्हाला कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळेल। वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ही पावडर मिळते। तुम्हाला ज्या फ्लेवरचा केक करायचा असेल ती पावडर तुम्ही यूज करू शकता। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे। आता त्यामध्ये घालूया 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालते। हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स पण व्यवस्थित चाळून घेणार आहोत। आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। एकदम हलक्या हाताने सगळे साहित्य मिक्स करायचे आहेत। आता यामध्ये घालूया 1 कप दूध। सगळे दूध एकदम न घालता थोडे थोडे घालून बॅटर बनवायचे आहे। बॅटरमध्ये गुठळ्या पडू न देता बॅटर व्यवस्थित एकजीव करायचं आहे। आता इथे मी शिल्लक राहिलेले दूधही घालून घेते। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी हवी। एकदम पातळ किंवा घट्टही बॅटर नाही बनवायचं। रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर इथं मी बनवून घेतलंय। आता त्यामध्ये घालूया 2 टेबलस्पून टुटी फ्रुटी। टुटी फ्रुटी घालणे ऑप्शनल आहे। ती पण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे आपले बॅटर बनवून तयार आहे। आता इथे मी 6 इंचाचा टीन घेतला आहे। त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, त्यामुळे आपला केक टीनला चिपकणार नाही। आता त्यामध्ये 1 टीस्पून मैदा घालते। मैदाही टीनला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचा। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही इथे लावू शकता। इथे आपला केक टीन तयार आहे। आता बॅटर टीनमध्ये ओतून घेणार आहोत। अगदी सिल्की बॅटर इथे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आता वरच्या बाजूने थोडी टुटी फ्रुटी घालून घेते। टीन 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचा। आता हा टीन आपण बेक करायला ठेवणार आहोत। इथे मी कढई 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवली होती। तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता। फक्त कुकरमध्ये बेक करताना कुकरची शिटी आणि रिंग काढून घ्यायची। आता कढईमध्ये रिंग किंवा प्लेट ठेवून त्यावर केक टीन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून गॅस मंद आचेवर करून 40 ते 45 मिनिटं केक बेक करण्यासाठी ठेवून देऊ। या ठिकाणी 40 मिनिटं झालेली आहे। आता आपण केक चेक करून बघूयात। तुम्ही बघू शकता केक अगदी मस्त फुललाय। आता एक टूथपिक घालून बघूया। टूथपिकला काहीच चिटकले नाही, याचा अर्थ आपला केक छान बेक झाला आहे। आता टीन बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। केक पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या कडा लूज करून घेऊ। टीन उलटा करून केक काढून घेऊ। मस्तच असा सॉफ्ट स्पंजी असा आपला केक झाला आहे। आता केक आपण कट करून बघूया। तुम्ही बघू शकता केकला छान जाडी पडलीये। सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पंजी असा केक तयार झाला आहे। अगदी मोजक्याच साहित्यात तयार होतो आणि चवीलाही भन्नाट असा लागतो। तर हा केक घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल। धन्यवाद।